गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स. पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये मी अमर पाटील सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा आपला जो टॉपिक आहे ते म्हणजे मेडिसिनबद्दल आहे आणि तो विषय आहे ओमिप्राझोलबद्दल. तर ओमिप्राझोल हा नाव शब्द ऐकल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की हे तर आपण मेडिसिन डेली खातोय, आणि काही वेळा काही पेशंटच्या मनामध्ये किंवा मेडिकल स्टुडंट, फार्मसी आणि नर्सिंगच्या मध्ये असं दिसून आलं असेल की हा तर आपल्याकडं वेल नोन ड्रग आहे. तर याच्यावर आज प्रामुख्याने बोलायचं कारण असं की सर्वात जास्त विकला जाणारा ओव्हर द काउंटरने प्रिस्क्रिप्शन बेसिसवर लिहिला जाणारा हा सर्वात मोठ्या प्रमाणात विकला जाणारा ड्रग आहे. तर या ड्रगची आपण थोडक्यात सुरुवातीला माहिती घेऊ. हा ड्रग काय आहे? ओमिप्राझोल हा सायंटिफिकली जर बघायला गेला तर प्रोटॉन पंप इनिबिटर आहे. तर थोडक्यात आपण समजून घेऊ प्रोटॉन पंप म्हणजे काय. तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल वॉलमध्ये म्हणजेच स्टमकच्या लाइनिंगमध्ये, जठराच्या आतमध्ये लाइनिंगमध्ये H+K+ATPase नावाचं एक एन्झाईम असतं आणि H+K+ATPaseलाच प्रोटॉन पंप असं म्हणतात. आता ज्यावेळी एक्सेस ऍसिडिटी होते, हायपर ऍसिडिटी होते आपण त्याला म्हणतो, तसेच अल्सरमध्ये एच पायलोरीमुळे होणारा जो काही आजार आहे या आजाराविषयी ओमिप्राझोल सारखे प्रोटॉन पंप इनिबिटर्स प्रिस्क्राईब केले जातात किंवा औषधं हे पेशंटला दिली जातात. आता ह्या ओमिप्राझोलचा ओव्हर द काउंटर आणि प्रिस्क्रिप्शन मध्ये बाकीच्या अँटीबायोटिक्स मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात यूज केला जात आहे. ओव्हर द काउंटर मेडिसिन अवेलेबल असल्यामुळे पेशंट सरासर पित्तासाठी याचा काय करतोय, वापर करतोय. म्हणजे पित्त झालं म्हणजे ओमिप्राझोल घ्यायचे. हार्टबर्न जर होत असेल खूप मोठ्या प्रमाणात तर याचं सेवन करणं गरजेचं असतं. परंतु जरासं जरी पित्त झालं म्हणजे अशी जाणीव जरी झाली तर ओमिप्राझोल सर्रास घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या प्रमाणामुळे पेशंटमध्ये याचा मिसयूज सुद्धा होत आहे. तर जर फार्माकोलॉजिकली बघायला गेलं शास्त्रीयदृष्ट्या तर ओमिप्राझोलचा दिवसातून एकच डोस घेणं गरजेचं आहे, म्हणजेच काय 1 डे 20 मिलीग्राम. आता याचं प्रमाण वाढत जात चाललेलं आहे. त्याचं कारण आहे की ओव्हर द काउंटर. दुसरं प्रमाण वाढायचं म्हणजे प्रिस्क्रिप्शन मध्ये सर्रास बाकीच्या अँटीबायोटिक्स बद्दल लिहिला जाणारा हा ड्रग आहे. त्याचा दुष्परिणाम असा होऊन येतो की ओमिप्राझोल घेतल्यामुळे त्या अँटीबायोटिकची इफिकसी सुद्धा काय होऊ शकते, कमी होऊ शकते. म्हणजेच काय, परिणामकारकता कमी होऊ शकते. तर कोणत्या अँटीबायोटिक्स बरोबर हा ड्रग इफेक्टिव्ह आहे? आपण बघतो की एच पायलोरीमुळे होणारे जे काही अल्सर्स आहेत त्याच्यामध्ये जर अँटीबायोटिक क्लॅरिथ्रोमायसिन असेल किंवा आणखीन कुठलं जर आजकाल जे काही नवीन वापरलं जाते तर ते इफेक्टिव्ह असू शकतं. या ओमिप्राझोलचे खरोखर जर यूज बघायला गेले तर पेप्टिक अल्सरमध्ये यूज केला जातो, झोलिंगर इलिसन सिंड्रोम मध्ये यूज केला जातो, तसेच ब्लिडी अल्सर्स मध्ये यूज केला जातो. अधिक माहितीसाठी आपण आणखीन ओमिप्राझोल बद्दल जाणून घेऊ पुढील भागामध्ये. थँक्यू.